नमस्कार शेतकरी मित्रांनो, खूप जिल्ह्यामध्ये पीक विम्याचं वाटप झालेलं आहे. काही ठिकाणी वाटपाची प्रक्रिया सुरू आहे. काहींच्या खात्यात पैसे अजूनही जमा होणं बाकी आहे. आणि काही जिल्ह्यामध्ये पीक विम्याचं वाटप झालंय, परंतु काही महसूल मंडळं वगळण्यात आलेले आहेत. उदाहरणादाखल द्यायचं झालं तर धाराशिवचे 14 मंडळं असो, लातूरची 12 मंडळं असो, सोलापूरची 10 मंडळं असो, असे खूप जिल्ह्यामध्ये जी मंडळं बाकी आहेत, त्या मंडळांना विमा कंपनीनं पीक विमा न देण्याचं कारण म्हणजे कारण पीक कापणी आधारित पीक विमा हा 50% आधारित आणि तंत्रज्ञान आधारित 50% हे भारांकन लावून शेतकऱ्यांना पीक विम्याचं वाटप विमा कंपनी सध्या करत आहे. परंतु खूप जिल्ह्यामध्ये जे पीक विम्याचे मंडळ आहेत, असे मंडळं वगळण्यात आलेले आहेत. आणि अशा मंडळासाठी जर तिथल्या स्थानिक प्रशासन असो, स्थानिक प्रशासकीय अधिकारी असो किंवा लोकप्रतिनिधी असो, यांच्या माध्यमातून जर प्रयत्न केले तर निश्चित त्यासाठी मार्ग निघू शकतो. कारण सध्या जर पाहिलं गेलं तर धाराशिव जिल्ह्यातील खरीप हंगाम 2025च्या पीक विम्याचे पैसे हे धाराशिव जिल्ह्यातील 14 मंडळं हे विमा कंपनीनं वगळलेली आहेत. आणि या वगळलेल्या मंडळासाठी कैलास पाटील व अनिल जगताप यांच्या माध्यमातून प्रयत्न केले जात आहेत. त्याचबरोबर प्रशासकीय विभागाकडून प्रयत्न केले जात आहेत. या अगोदर आपण अपडेट दिली होती की सरकारकडून, शासनाकडूनही प्रयत्न केले जात आहेत. परंतु प्रयत्न केले जात आहेत, परंतु त्याची फलश्रुती मिळत नाही आहे. कधी मिळणार, कधी मंजुरी मिळणार, विमा कंपनी कधी तयार होणार व शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे कधी येणार, या सर्व गोष्टीची पार्श्वभूमी पाहता सध्या मिळालेल्या अपडेटनुसार धाराशिव जिल्ह्यातील 14 मंडळासाठी राज्यस्तरीय तक्रार निवारण केंद्रामध्ये याचिका दाखल करण्यात आलेली आहे. आणि या याचिकेची सुनावणी झाल्यानंतर निश्चित शेतकऱ्यांना याबाबत एक दिलासादायक अपडेट येऊ शकते. कारण राज्यस्तरीय तक्रार निवारण केंद्रामध्ये हा जर प्रश्न गेला, राज्याचे कृषी सचिव यांच्या माध्यमातून सर्व परिस्थितीची पाहणी करून निश्चित याबाबत दिलासादायक अपडेट आली तर धाराशिव जिल्ह्यातील असो, त्याच्यानंतर लातूर जिल्ह्यातील असो व सोलापूर जिल्ह्यातील असो, यांच्यासाठी एक मोठी अपडेट म्हणावी लागेल. कारण त्यांना जर तिकडून जर सुनावणी याचिकेमध्ये जर त्यांची सुनावणी झाल्यानंतर एक सकारात्मक जर दिलासा मिळाला तर खरीप हंगाम 2025मधील 14 मंडळासाठी पीक विमा दिला जाऊ शकतो. त्यामुळं सध्या जे धाराशिव जिल्ह्यातील प्रतीक्षेत असणारे 14 मंडळ आहेत, अशा 14 मंडळासाठी राज्यस्तरीय तक्रार निवारण केंद्रामध्ये याचिका दाखल करण्यात आलेली आहे. आणि या याचिकेची सुनावणी झाल्यानंतर त्या परिस्थितीचा निकाल काय येतो हे पाहून 14 मंडळाबाबत निर्णय होऊ शकतो व त्या शेतकऱ्यांनाही पीक विम्याचं वाटप केलं जाऊ शकतं. कारण आता सोलापूर जिल्ह्यातील ही जी 10-12 मंडळ आहेत त्यांच्यासाठी याचिका दाखल करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर लातूर जिल्ह्यातील ही जी मंडळं वगळण्यात आली आहेत, अशाही मंडळासाठी जर याचिका दाखल केली राज्यस्तरीय तक्रार निवारण केंद्रामध्ये, तर परिस्थिती जर पाहिली तर असे प्रयत्न केले तर निश्चित त्याचे सकारात्मक परिणाम दिसू शकतात व शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ मिळू शकतो. तर त्यासाठी जर काहीच प्रयत्न नाही केले, विमा कंपनीही गप, शेतकरी गप आणि सरकारही गप, अशी परिस्थिती होऊ शकते. त्यामुळं प्रशासकीय विभागाकडून चांगल्या हालचाली जर झाल्या तर निश्चित या वगळलेल्या शेतकऱ्यांना, वगळलेल्या मंडळांना पीक विम्याचा लाभ मिळू शकतो. धन्यवाद मित्रांनो. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी व अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.